नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या लेक्चरमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं एक अगदी 2 मिनिटांमध्ये रिवाइज करूया। आपण ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स पाहिलं विथ द हेल्प ऑफ झायलम अँड फ्लोएम। झायलम मधून वॉटर प्लस मिनरल्स यांचं ट्रान्सपोर्टेशन होत असतं, तर फ्लोएम मधून फूडचं ट्रान्सपोर्टेशन होत असतं। त्याच्यानंतर वॉटरचं ट्रान्सपोर्टेशन होण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या थिअरीज आहेत त्याच्यामध्ये रूट प्रेशर थिअरी पाहिली आपण, ट्रान्सफॉरेशन पूल थिअरी पाहिली आणि त्यासोबतच कॅपिलरी ॲक्शन जे काही आहे तर त्याबद्दल देखील आपण माहिती घेतली होती। त्याच्यानंतर आपण एक्सक्रीशन बद्दल पाहिलं, प्लांट्स मधलं एक्सक्रीशन आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं ह्यूमन एक्सक्रीटरी सिस्टीम बद्दल देखील आपण माहिती घेतली होती। ह्यूमन एक्सक्रीटरी सिस्टीम बद्दल माहिती घेत असताना साहजिकच एक्सक्रीटरी ऑर्गन्सची जर लिस्ट बनवली तर त्यामध्ये किडनी आहे, लंग्स आहेत, लार्ज इंटेस्टाइन आहे किंवा पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमच ओव्हरऑल आणि त्यासोबतच स्किन देखील आहे। पण त्यातल्या त्यात ब्लड जे फिल्टर केलं जातं तर हे म्हणजे युरिनरी सिस्टीम ही मेन एक्सक्रीटरी सिस्टीमचा एक पार्ट आपण कन्सिडर करतो। ह्यूमन युरिनरी सिस्टीम बद्दल देखील आपण माहिती घेतली होती। याच्यामधले महत्त्वाचे ऑर्गन्स जर म्हटलं तर 2 किडनी आहेत, 2 युरेटर्स आहेत, एक युरिनरी ब्लॅडर आहे आणि एक युरेथ्रा आहे। त्याच्यामध्ये प्रॉपर फिल्ट्रेशन, रिॲब्झॉर्प्शन, सिक्रिशन आणि एक्सक्रिशन या ज्या काही 4 प्रोसेसेस त्या किडनीमधल्या नेफ्रॉनमध्ये होत असतात तर याबद्दल देखील आपण माहिती घेतली होती। आज आपल्याला या ठिकाणी ह्याच्या पुढचा भाग समजून घ्यायचा आहे आणि तो म्हणजे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन। साहजिकच हे दोन्ही शब्द जे आहेत तर ते तुम्हाला कदाचित सारखेच वाटू शकतात, पण याच्यामध्ये थोडासा डिफरन्स देखील आहे। कंट्रोल म्हणजे काय तर आपल्या बॉडीमधली एखादी प्रोसेस जी आहे तर ती स्टार्ट करणं, स्टॉप करणं किंवा तिची स्पीड वाढवणं यासारखं म्हणजे त्याला रेग्युलेट करणं हे जे काही आहे तर याचा ही जी काही गोष्ट आहे तर ही कंट्रोल या टर्म खाली येत असते। कोऑर्डिनेशन म्हणजे काय तर कोऑर्डिनेशन मध्ये आपल्या बॉडीमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्या ठिकाणी सिंक्रोनाइज करणं, त्या एका विशिष्ट सिक्वेन्समध्ये मॅनेज करणं हे जे आहे तर ते कोऑर्डिनेशनमध्ये अभिप्रेत असतं। ओके, म्हणजे बघा या ठिकाणी कंट्रोल म्हणजेच काय तर आपल्या बॉडीमधल्या प्रोसेसेस जे आहेत तर त्या रेग्युलेट करणं। रेग्युलेट करण्यामध्ये काय येतं तर ती प्रोसेस स्टार्ट करणं, स्टॉप करणं, तिची स्पीड वाढवणं हे सगळं मी तुम्हाला सांगितलं। आणि कोऑर्डिनेशन म्हणजे काय आहे तर कोऑर्डिनेट म्हणजे याच्यामध्ये या प्रोसेसचा सिक्वेन्स व्यवस्थित मेंटेन करणं। जसं की आपण या ठिकाणी फिल्ट्रेशनमध्ये पाहिलं किंवा या ठिकाणी जे काही किडनीच्या माध्यमातून किंवा नेफ्रॉनमध्ये युरिन फॉर्मेशन होत असतं तर त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिल्यांदा फिल्ट्रेशन होत असतं, नंतर रिॲब्झॉर्प्शन होत असतं, नंतर सिक्रिशन होत असतं, हे एक्सक्रिशन होत असतं, म्हणजे हे कोऑर्डिनेशन आहे। या सगळ्यांचा सिक्वेन्स मेंटेन करणं हे कशामध्ये येत असतं बरं तर हे कोऑर्डिनेशन असतं। आता ह्याच्यानंतर आणखी एक अत्यंत महत्त्वाची अशी टर्म आहे ती म्हणजे होमिओस्टॅसिस। होमिओस्टॅसिस म्हणजे काय? होमिओस्टॅसिस समजून घेण्याच्या आधी तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल की आपल्या बॉडीचं टेम्परेचर, आपल्या बॉडीच्या आतमध्ये असणारा पीएच, वेगवेगळ्या ठिकाणचा वेगवेगळा पीएच असतो। त्यानंतर त्या ठिकाणी वॉटर बॅलन्स म्हणजे वॉटरची लेवल जी आहे बॉडीमधली हे सगळं काही मेंटेन असणं आवश्यक आहे। उदाहरणार्थ टेम्परेचरच्या बाबत जर बघितलं तर आपलं बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं, इट इज 37 डिग्री सेल्सिअस। पीएचच्या बाबत जर बघितलं तर मग पीएच हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असतो। उदाहरणार्थ सलाइवाचा पीएच वेगळा असतो, तर आपल्या ब्लडचा पीएच वेगळा असतो, आपल्या गॅस्ट्रिक ज्यूसचा म्हणजेच आपल्या स्टमकच्या आतमध्ये जे काही HCl असतं त्याचा पीएच वेगळा असतो। म्हणजे एकंदर त्या संबंधित ठिकाणचा पीएच जो आहे तर तो युनिक असतो, तो कॉन्स्टंट असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर वॉटर लेवल, ठीक आहे, वॉटर लेवल जी आहे तर ती वेगवेगळ्या पार्टमध्ये वेगवेगळी असणं अपेक्षित आहे आणि हे सगळं जे काही कॉन्स्टंट राहणं गरजेचं आहे तर यालाच म्हटलं जातं होमिओस्टॅसिस। बॅलन्स मेंटेन्ड बाय कोऑर्डिनेशन। कशा कशाचं बॅलन्स तर बॉडी टेम्परेचर, वॉटर लेवल, एन्झाइम्स, लक्षात आलं का? म्हणजे एकंदर आपल्या बॉडीच्या आत जी काही आयडियल कंडिशन असायला हवी ती तशीच ठेवणं म्हणजे होमिओस्टॅसिस। मध्ये आयडियल कंडिशन्स कशा कशाच्या बाबतीत असू शकतात तर टेम्परेचर जर आपल्या बॉडीचं वाढू लागलं तर आपल्याला घाम यायला लागतो। मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, जो काही घाम येत असतो तर त्याच्या माध्यमातून आपलं बॉडी टेम्परेचर कमी करण्यासाठी बॉडी प्रयत्न करते। लक्षात आलं का? इतर ज्या आपल्या बॉडीच्या आत वेगवेगळे हार्मोन्स आहेत, वेगवेगळे एन्झाइम्स आहेत किंवा वॉटर आहे, सॉल्ट्स आहेत, वेगवेगळे मिनरल्स आहेत तर याचं प्रमाण देखील
जे असायला हवं तेवढंच राहणं म्हणजेच होमिओस्टॅसिस. इथपर्यंत समजलं का बाळांनो? इथपर्यंत समजलं का? मी तुम्हाला कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन या दोन टर्म्स मधला फरक सांगितला. कंट्रोल म्हणजे त्या बॉडी प्रोसेसेस ज्या आहेत, मग त्या बॉडी प्रोसेसेस कोणत्या असू शकतात? एक्सक्रीशन आहे, डायजेशन आहे, रेस्पिरेशन आहे, या सगळ्या बॉडी प्रोसेसेसला रेग्युलेट करणं म्हणजे कंट्रोल. आणि कोऑर्डिनेट म्हणजेच काय तर त्यांचा सिक्वेन्स मेंटेन करणं. कळलं का? तर इथपर्यंत तुम्हाला सगळं समजलं का? याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आता प्लांट्समध्ये नेमकं कोऑर्डिनेशन कसं होतं याबद्दल समजून घ्यायचं आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित की प्लांट्समध्ये कोऑर्डिनेशन कसं काय होऊ शकतं? प्लांट्सला स्वतःचा ब्रेन नाही आहे, नर्वस सिस्टीम नाही आहेत, न्यूरॉन्स नाही आहेत, पण तरी देखील प्लांट्समध्ये देखील कोऑर्डिनेशन होत असतं. आणि हे कोऑर्डिनेशन होण्यासाठी मेन रोल असतो प्लांट्समधल्या वेगवेगळ्या हार्मोन्सचा. प्लांट्समध्ये हार्मोन्स असतात. प्लांट्समधले महत्त्वाचे 5 हार्मोन जे आहेत ना, तर हे तुम्हाला मी सांगतो. प्लांट्समध्ये जे महत्त्वाचे हार्मोन्स आहेत ना, त्याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं हार्मोन आहे ऑक्सिन. प्लांटची जी वाढ होत असते ना, प्लांटची जी काही ग्रोथ होत असते, तर ती ग्रोथ होण्यासाठी हाईट वाढण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारा प्लांटमधलं हार्मोन ते म्हणजे ऑक्सिन. दुसरा हार्मोन आहे जिबर्लिन. कोणतं बरं? जिबर्लिन. तिसरा आहे सायटोकायनिन. चौथं जे आहे तर ते ABA नावानं ओळखलं जातं. त्याला ॲब्सिसिक ऍसिड म्हटलं जातं. ॲब्सिसिक ऍसिड हे युनिक हार्मोन आहे बरं. याचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगणारच आहे नंतर. आणि 5वं हार्मोन आहे प्लांटमधलं एक महत्त्वाचं, ते म्हणजे इथिलीन. गंमत अशी आहे की बाकी सगळे हार्मोन जे आहेत ना, तर ते साधारणतः लिक्विड फॉर्ममध्ये असतात, पण इथिलीन हे एकमेव हार्मोन आहे की जे प्लांटमध्ये गॅसियस फॉर्ममध्ये असतं. तुम्हाला जर विचारलं ना प्लांटमधलं कोणतं हार्मोन हे गॅसियस म्हणजे वायू रूपामध्ये असतं, तर तुम्ही नाव सांगायचं इथिलीन. कोणतं नाव सांगायचं बरं? इथिलीन. आता या सगळ्या हार्मोनबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. हे हार्मोन्स जे काही आहेत तर प्लांटमध्ये कोऑर्डिनेशनचं काम करतात. म्हणजे एकंदर प्लांटला जरी स्वतःचा मेंदू नसला तरी देखील प्लांट ज्या काही मूवमेंट घडवून आणतं, तर त्या मूवमेंटमध्ये किंवा प्लांटच्या वेगवेगळ्या मेटाबॉलिक प्रोसेसेसमध्ये या हार्मोन्सचा फार महत्त्वाचा वाटा असतो. ओके, आता प्लांटमध्ये लोकोमोशन आणि मूवमेंट यांच्यापैकी काय होतं सांगा बरं? मी काय म्हणतोय, प्लांट्स जे काही आहेत तर यांच्याबाबत आपण 2 गोष्टी पाहूया, लोकोमोशन आणि मूवमेंट. कमेंट बॉक्समध्ये सांगा की प्लांटमध्ये नेमकं काय होतं? लोकोमोशन होतं का मूवमेंट होतं का दोन्ही होतं का दोन्ही होत नाही? कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघूया किती जणांची ही जी काही कन्सेप्ट आहे तर ही क्लिअर आहे. यस, सांगता येईल का बरं? मी तुम्हाला अगदी साधा सोपा प्रश्न विचारलेला आहे बाळांनो. प्लांट्स म्हणजेच वनस्पती ज्या आहेत तर वनस्पतींमध्ये काय होतं? लोकोमोशन होतं का मूवमेंट होते? यस का काहीच होत नाही? आता मी तुम्हाला वाटलं तर त्याचा अर्थ सांगतो जेणेकरून तुम्हाला थोडंसं उत्तर द्यायला सोपं होईल. लोकोमोशन म्हणजेच काय? सॉरी, म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे शिफ्ट होणं. ओके, म्हणजे प्लांट समजा किंवा एखादा ऑर्गॅनिझम आहे तो सुरुवातीला इथं आहे, तो जर इथं जाऊ शकत असेल तर याला म्हटलं जातं लोकोमोशन. याला काय म्हटलं जातं बरं? लोकोमोशन. आणि मूवमेंट म्हणजे काय तर मूवमेंट म्हणजे फक्त हालचाल. ओके, मूवमेंट म्हणजे काय बरं? हालचाल. म्हणजे उदाहरणार्थ मी एकाच ठिकाणी आहे, फक्त मी हात हलवतोय, मान हलवतोय, ठीक आहे, माझं त्या ठिकाणी शरीर हलवतोय, पण माझं लोकेशन मात्र एकच आहे. याला म्हटलं जातं मूवमेंट. कळलं का? म्हणजे एकंदर प्लांट्समध्ये लोकोमोशन पॉसिबल आहे का बाळांनो? बिलकुल नाही. प्लांट्स एका जागी स्थिर असतात. बरोबर आहे. प्लांट्स, अनुष्का म्हणते लोकोमोशन नाही. अनुष्का बाळा एक लक्षात ठेव, लोकोमोशन म्हणजेच काय तर प्लांट एका ठिकाणाहून दुसरीकडं. म्हणजे सकाळी तुमच्या घरी प्लांट होतं आणि संध्याकाळी जर बघितलं तर मस्तपैकी तुमच्या शाळेच्या बाजूला गेला, असं होईल का बरं? बिलकुल नाही होणार. म्हणजे एकंदर लोकोमोशन नॉट पॉसिबल इन प्लांट. लोकोमोशन कुणामध्ये पॉसिबल आहे? ॲनिमल्समध्ये पॉसिबल आहे. ओके, म्हणजे एकंदर यस, अनुजन अगदी बरोबर सांगितलं आहे. प्लांटमध्ये पॉसिबल आहे मूवमेंट. प्लांट एका ठिकाणी असतात पण प्लांटमध्ये वाढ घडते.
बरोबर आहे, त्यांची ग्रोथ होते. त्यासोबतच प्लांट्समध्ये इतरही काही ऍक्टिव्हिटीज होत असतात. उदाहरणार्थ समजा तुम्ही खिडकीमध्ये जर प्लांटला ठेवलं तर प्लांटच्या ज्या काही ब्रँचेस आहेत, फांद्या आहेत, तर त्या बरोबर खिडकीच्या बाहेर डोकावणार. जिकडं सनराईज येतात ना तर तिकडंच ते डोकावत असतात. म्हणजे ही एक मुवमेंट आहे ना, प्लांट आहे त्या ठिकाणीच आहे, त्याचं लोकोमोशन झालेलं नाहीये, पण मुवमेंट मात्र झालेली आहे. मग आता मुवमेंट देखील प्लांटमध्ये दोन प्रकारची असते बाळांनो. एक म्हणजे ग्रोथ डिपेंडंट आणि दुसरी आहे ग्रोथ इंडिपेंडंट. आता तुम्ही म्हणाल की नेमका हा प्रकार काय आहे? ग्रोथ डिपेंडंट मुवमेंट जी आहे तर याच्यामध्ये प्रत्यक्ष त्या प्लांटची किंवा प्लांटच्या पार्टची वाढ होत असते. यस, प्लांटची किंवा प्लांटच्या पार्टची वाढ होत असते, म्हणजे ग्रोथ व्हायली. पण इथं मात्र प्लांटची मुवमेंट व्हायली, पण इथं मात्र प्रत्यक्ष ग्रोथ होत नाहीये. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, प्लांटमध्ये लोकोमोशन होत नाही, प्लांटमध्ये मुवमेंट होत असते. पण मुवमेंट देखील प्लांटमध्ये दोन प्रकारची असते. अशी मुवमेंट की जी ग्रोथ झाल्यामुळे होत असते ती म्हणजे ग्रोथ डिपेंडंट मुवमेंट. ओके, मुवमेंट ड्यू टू ग्रोथ झाली म्हणून मुवमेंट झाली. पण या ठिकाणी ग्रोथ इंडिपेंडंट मुवमेंट जी आहे तर ती कशी असते? मुवमेंट व्हायली बट मुवमेंट विदाउट ग्रोथ होत नाहीये प्लांटची, पण तरी देखील मुवमेंट व्हायली. यस, प्लांटमध्ये लोकोमोशन नाहीये. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. प्लांटमध्ये लोकोमोशन होऊ शकत नाही, प्लांटमध्ये फक्त मुवमेंट व्हायली. आणि मुवमेंट देखील आपण दोन प्रकारच्या पाहिल्या, ग्रोथ डिपेंडंट मुवमेंट आणि ग्रोथ इंडिपेंडंट मुवमेंट. ग्रोथ डिपेंडंट म्हणजेच काय तर याच्यामध्ये प्लांटची ग्रोथ झाल्यामुळे मुवमेंट व्हायली, बरोबर आहे. आणि इथं मात्र मुवमेंट व्हायली पण प्लांटची ग्रोथ मात्र होत नाहीये. तर हेच आणखी आपण डिटेलमध्ये पाहूया. या ठिकाणी बघा, ह्याला ट्रॉपिक मुवमेंट देखील म्हटलं जातं. बरं, ट्रॉपिक मुवमेंट म्हणजेच काय बरं? ग्रोथ डिपेंडंट किंवा ग्रोथ रिलेटेड मुवमेंट. आता या ठिकाणी इथं आपण ह्याचे उदाहरणं पाहूया. पहिली आहे फोटोट्रॉपिक मुवमेंट, दुसरी आहे ग्रॅव्हिट्रॉपिक मुवमेंट, तिसरी आहे हायड्रोट्रॉपिक मुवमेंट आणि चौथं जे काही प्रकार आहे याचा तर केमोट्रॉपिक मुवमेंट. आता तुम्ही म्हणाल हे तर फार त्या ठिकाणी डिटेलमध्ये व्हायले. नाही, अगदी सोपं सांगतो मी. आपण काय पाहतोय बरं? ग्रोथ डिपेंडंट मुवमेंट, बरोबर आहे. ग्रोथ डिपेंडंट मुवमेंट ज्याला आपण ट्रॉपिक मुवमेंट देखील म्हणूया, ट्रॉपिक मुवमेंट. आता या ठिकाणी ह्याच्यामध्ये पहिला प्रकार कोणता तर फोटोट्रॉपिक मुवमेंट, दुसरा आहे ग्रॅव्हिट्रॉपिक मुवमेंट, तिसरा आहे केमोट्रॉपिक मुवमेंट आणि चौथा आहे हायड्रोट्रॉपिक मुवमेंट. आता ह्याला एक्सप्लेन कसं करायचं? याला एक्सप्लेन कसं करायचं तर अगदी साध्या पद्धतीनं सांगतो. फोटोचा अर्थ प्रकाश. फोटोचा अर्थ काय बरं? प्रकाश. ग्रॅव्हिट्रॉपिक म्हणजेच या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाच्या दिशेनं होणारी मुवमेंट, गुरुत्वाकर्षणाच्या दिशेनं होणारी मुवमेंट. केमोट्रॉपिक म्हणजेच काय तर रसायनांच्या दिशेनं होणारी मुवमेंट, रसायनांच्या दिशेनं होणारी मुवमेंट. आणि हायड्रोट्रॉपिक म्हणजेच काय तर पाण्याच्या दिशेनं होणारी मुवमेंट. लक्षात आलं का? आता बघा, फोटोट्रॉपिक मुवमेंट याचं उदाहरण जर सांगायचं असेल तर ही छानपैकी खिडकी काढतो. ही खिडकी आहे आणि खिडकीच्या बाजूला एक छोटंसं कुंडीमध्ये रोपट आहे. आता माझी काही ड्रॉइंग फार काही छान नाहीये, पण तुम्हाला या ठिकाणी शाळेत नक्कीच तुम्ही हा प्रयोग जो आहे तर तो केलेलाही असेल आणि कदाचित तुम्ही घरी हे ऑब्झर्व देखील करू शकता. आता मला सांगा, हे जी काही कुंडी आहे आणि त्यामधलं छोटंसं हे जे काही प्लांटलेट आहे, छोटंसं रोपट आहे, हे जेव्हा तुम्ही त्या खिडकीच्या जवळ ठेवता तेव्हा काय होतं रे? तर काय होतं तर हे जे काही ह्या ब्रँचेस आहेत ना या प्लांटच्या, तर त्या या खिडकीच्या बाहेर डोकावतात. त्या खिडकीच्या बाहेर डोकावतात का बरं? त्यांना काय बाहेर जे काही मुलं खेळायला येतं ते पाहायचं असतं का बरं? यस, बिलकुल नाही. त्या प्लांटच्या त्या रोपट्याच्या ब्रँचेस या खिडकीतून बाहेर निघतात. त्याचं कारण खिडकीच्या बाहेर प्रकाश असतो, बरोबर आहे. म्हणजे इथं या ब्रँचेसची होणारी ही मुवमेंट जी आहे तर त्या माध्यमातून त्या ब्रँचेसची वाढ व्हायली. म्हणजे ही मुवमेंट ही ग्रोथ डिपेंडंट आहे आणि ही मुवमेंट ही कुणाच्या दिशेनं व्हायली तर ही फोटोच्या दिशेनं व्हायली, लाईटच्या दिशेनं व्हायली. दॅट्स वाय इट इज नोन ॲज फोटोट्रॉपिक मुवमेंट.
याला काय म्हटलं जातं? फोटोट्रॉपिक मुवमेंट म्हटलं जातं. त्याच्यानंतर ग्रॅव्हिट्रॉपिक मुवमेंट आपण पाहूया. हे बघा, हे एक झाड आहे, ह्याच्या ह्या वरच्या ब्रँचेस आहेत. त्या ब्रँचेसचं काही एवढं काही नाहीये ह्याच्यामध्ये, हे रूट्स आहेत. हे काय आहेत बरं? रूट्स. आता हे रूट्स जे आहेत तर हे कोणत्या दिशेने वाढायलेत बरं? हे जमिनीच्या दिशेने वाढायलेत, म्हणजे हे खाली खाली चाललेत. आणि हीच दिशा कोणती आहे? तर ही दिशा आहे गुरुत्वाकर्षणाची. गुरुत्व बल हे पृथ्वीच्या केंद्राकडे आपल्याला ओढत असतं, पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे तर त्याच्याकडे ओढत असतं. म्हणजे एकंदर या माध्यमातून ही जी काही होणारी वाढ आहे तर ही ग्रॅव्हिट्रॉपिक मुवमेंट आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर किमोट्रॉपिक मुवमेंट देखील पाहायला भेटते. आता किमोट्रॉपिक मुवमेंटसाठी तुम्हाला एक खरं तर एक उदाहरण सांगतो मी. पॉलिनेशन नावाचा कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल बघा. पॉलिनेशनमध्ये पोलन ग्रेन्स जे आहेत ना तर ते जो फिमेल पार्ट आहे ना ज्याला स्टिग्मा म्हणतात, त्या स्टिग्मावर जाऊन पडत असतात. आणि ते स्टिग्मावर पडल्यानंतर ते बरोबर त्या ओहरीकडं त्या ठिकाणी मूव्ह होतात. ते ओहरीकडे मूव्ह होतात. मग आता बऱ्याच जणांना प्रश्न पडू शकतो की त्या पोलन ग्रेनला तर डोळे नसतात, मग त्यांना कसं कळतं की बाबा इकडंच ओहरी आहे? तर ते बरोबर तिथं काही रसायनं सिक्रिट होत असतात आणि त्या रसायनांचा मागोवा घेत त्या रसायनांना ट्रेस करत ते पोलन ग्रेन्स तिकडे जात असतात, त्यांची मूवमेंट होत असते. म्हणजे ते जे काही उदाहरण आहे ना, मूवमेंट ऑफ पोलन ग्रेन्स टुवर्ड्स ओहरी, दॅट इज किमोट्रॉपिक मुवमेंट. आणि त्याच्यानंतर हायड्रोट्रॉपिक मुवमेंट. हायड्रोट्रॉपिक मुवमेंट जी आहे तर ही, आता माझं तुम्हाला एक छोटासा क्वेश्चन इथं मी तुम्हाला वाटलं तर आत्तापर्यंतच्या सगळ्या माहितीवरून तुम्हाला सांगता येईल. हायड्रोट्रॉपिक मुवमेंट जी आहे तर ती आपल्याला कोणत्या प्लांट पार्टमध्ये पाहायला भेटते? मी तुम्हाला ऑप्शन देतोय, लीफ, ब्रँचेस, तिसरा आहे रूट आणि चौथा आहे फ्लावर. अगदी सोपा प्रश्न आहे. मी तुम्हाला विचारलंय की प्लांटमध्ये हायड्रोट्रॉपिक म्हणजे पाण्याच्या दिशेनं वाढ ही कुणाची होत असते? ह्याच्यामध्ये पानांची होते, सॉरी लीफ म्हणजे पानांची होते का, ब्रँचेसची होते का, रूटची होते का, फ्लावरची होते? बघूया आता किती जण हा अगदी सोपा प्रश्न सांगतात, सोप्या प्रश्नाचं उत्तर सांगतात. आणखी तरी उत्तर आलेलं नाहीये. सांगता येईल का बाळांनो? बघा, आपण ग्रोथ डिपेंडंट मुवमेंट पाहतोय, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्लांटच्या त्या पार्टची, कोणत्याही पार्ट असतो त्याची वाढ व्हायली. मग ही वाढ जर प्रकाशाच्या दिशेने होत असेल तर त्याला फोटोट्रॉपिक मुवमेंट म्हणतात. गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने होत असेल तर इट इज ग्रॅव्हिट्रॉपिक मुवमेंट. जर ती रसायनांच्या दिशेने होत असेल इट इज किमोट्रॉपिक. आणि जर पाण्याच्या दिशेने होत असेल देन इट इज हायड्रोट्रॉपिक. आणि इथं उत्तर आलेलं आहे. शाबाश. या ठिकाणी अनुष्कानं रूट म्हटलेलं आहे, स्वरालीनं देखील रूट दिलेला आहे आणि अनुजानं देखील आन्सर रूट दिलेला आहे. अगदी बरोबर आहे. या ठिकाणी जेव्हा आपण एखादं झाड लावतो त्या झाडाचे मुळं जे आहेत तर ते कुणीकडे वाढणार? जिकडं पाणी आहे तिकडं वाढणार. त्या मुळांना काय काय डोळे बसवलेले असतात का, का चष्मा घातलेला असतो? त्यांना दिसतं का बरं इकडं पाणी आहे रे आपण तिकडंच वाढायचं? बिलकुल नाही. पण तरी देखील त्यांना ते सेन्स होतं, ते सेन्स होतं. लक्षात आलं का? आणि ही जी मुवमेंट आहे इट इज हायड्रोट्रॉपिक मुवमेंट आहे ना. बघा, सगळा हा गुंतागुंतीचा कन्सेप्ट जो आहे ना तर तो तुम्हाला नक्कीच आता समजलेला असेल. तर इथं ह्या सगळ्या ग्रोथ डिपेंडंट मुवमेंट पाहिल्या. पण आता प्लांटमध्ये अशाही काही मुवमेंट असतात की ज्याच्यामध्ये प्लांटची ग्रोथ होत नाही पण प्लांटची मुवमेंट मात्र होते. आता बघा, प्लांटची ग्रोथ होत नाहीये पण प्लांट मुवमेंट मात्र करतायत आणि ह्याला ग्रोथ इंडिपेंडंट मुवमेंट म्हणतात. ह्याला काय म्हणतात बरं? ग्रोथ इरिलेव्हंट किंवा इंडिपेंडंट मुवमेंट. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला गंमत सांगतो. या ठिकाणी काही प्लांट असतात, हे जे प्लांट आहे ना हे इन्सेक्टिव्हरस प्लांट म्हणतात. अशा टाईपच्या प्लांटला यानं काय केलंय बघा, यानं एक छोटासा इन्सेक्ट, कीटक जो आहे तर त्याच्या लीफ सारख्या स्ट्रक्चरमध्ये ट्रॅप केलंय. आता तुम्ही म्हणाल की सर प्लांट कसं काय किड्यांना खाईल बरं? यस, असे काही प्लांट्स आहेत की जे किड्यांना खातात आणि अशा प्लांट्सला इन्सेक्टिव्हरस प्लांट्स म्हणतात. कळलं का? हे त्यांच्या फ्लावरच्या माध्यमातून किंवा लीफच्या माध्यमातून असं किड्यांना पकडतात आणि त्या ठिकाणी त्याचं डायजेशन घडवून आणतात. ते आपण एक वेगळ्या एखाद्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. फक्त मी तुम्हाला इथे एवढं सांगतोय की सुरुवातीला काय असतं माहिती का, हे जे लीफ लाईक ट्रॅप आहे ना त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे हे असं ओपन असतं. जसं एखादा किडा याच्यात येतो त्या ट्रॅपमध्ये फसतो, पटकन या ट्रॅपची मुवमेंट होते. हे दोन्ही जे काही लीफ लाईक स्ट्रक्चर्स आहेत ते असे बंद होतात. बघा इथे हे बंद झाले आणि तो छोटासा किडा जो आहे ना त्याच्या आत अडकला. मुवमेंट आहे ना त्याच्यामध्ये काही त्याची काय वाढ व्हायली का बरं त्या पानाची? बिलकुल नाही. म्हणजे एकंदर या ठिकाणी ही
ही जी मुवमेंट आहे ना, तर ही व्हेनस फ्लाय ट्रॅप किंवा ड्रॉसेरा सारख्या वनस्पतींमध्ये पाहायला भेटते. इट इज ग्रोथ इंडिपेंडंट मुवमेंट. त्याच्यानंतर तुम्हाला लाजाळूचं झाड माहिती असेल बघा, ह्याला मिमिसा प्युडिका म्हटलं जातं. लाजाळूचं झाड किती जणांनी पाहिले? लाजाळूच्या पानांना जर स्पर्श केला तर काय होतं बरं, ते पानं असे बंद होतात, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही टच केल्यानंतर त्या पानाची मुवमेंट व्हायली, तिथं ग्रोथ व्हायली का? नाही. म्हणजे ही ग्रोथ इंडिपेंडंट मुवमेंट आहे. कळलं का? ही ग्रोथ इंडिपेंडंट मुवमेंट आहे. त्याच्यानंतर फ्लावरची ओपनिंग. आता तुम्ही जर बघितलं तर लोटस म्हणजे कमळाचे जे काही त्या ठिकाणी जे फुलं आहेत तर ते दिवसा उमलतात, बरोबर आहे. दिवसा उमलतात, उमलण्यासाठी मुवमेंट झालीच ना. आता ह्याच्या उलट या ठिकाणी ट्यूबरोज जो काही आहे तर ह्याचे जे फुलं आहेत तर ते रात्री उमलतात. अरे पण दिवसा उमलणं असो रात्री उमलणं असो, त्या उमलण्यासाठी त्या पानांची त्या पाकळ्यांची मुवमेंट व्हायली ना, त्याच्यामध्ये त्यांची वाढ तर होत नाही. दॅट मीन्स इट इज ग्रोथ इंडिपेंडंट मुवमेंट. त्यानंतर फ्रूट डिहसन्स. फ्रूट डिहसन्स म्हणजेच काय तर जी काही फळ आहे तर ते फळ तडकतं बघा आणि त्याच्यामधून बिया बाहेर पडतात. तुम्ही बघितले असतील बऱ्याच वेळेस उन्हाळ्यामध्ये वगैरे हे फळं जे आहेत तर ते असे क्रॅक होतात, त्याच्यातून बिया बाहेर पडतात. ही देखील ग्रोथ इंडिपेंडंट मुवमेंट आहे. म्हणजे एकंदर तुम्हाला जर विचारलं की बाबा व्हेनस फ्लाय ट्रॅप इन्सेक्टला ट्रॅप करतो, पकडतो, इट इज ग्रोथ डिपेंडंट और ग्रोथ इंडिपेंडंट, तर ही ग्रोथ इंडिपेंडंट किंवा इरिलेव्हंट मुवमेंट आहे. लाजाळूचं पान जे आहे तर ते फोल्ड होतं त्याला टच केल्यानंतर, इट इज ग्रोथ इंडिपेंडंट, बरोबर आहे. म्हणजे एकंदर इथपर्यंत तुम्हाला नक्कीच या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतील. समजलं का बरं? यस, इथपर्यंत सगळं समजलं असेल तर ऑल क्लिअर असं कमेंट बॉक्समध्ये टाका. कारण आपण आता थोडंसं हार्मोन्स विषयी पाहणार आहोत, प्लांटमधल्या हार्मोन्स विषयी पाहणार आहोत. कारण प्लांटमध्ये स्वतःची अशी नर्वस सिस्टीम तर नसते. म्हणजे प्लांट्सचं जे काही सगळं कोऑर्डिनेशन होत असतं इट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ डिफरंट हार्मोन्स प्रेझेंट इन प्लांट्स बॉडी. लक्षात आलं? या हार्मोन्सबद्दल आपल्याला पाहायचंय. तत्पूर्वी मला हे सांगा की आधीचा सगळा भाग क्लिअर झाला का? यस बाळांनो, समजलं का? ऑल क्लिअर असं कमेंट बॉक्समध्ये टाका. आता मी तुम्हाला या प्लांट हार्मोन्स बद्दल सांगतो. प्लांट हार्मोन्स बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. प्लांट हार्मोन्स हे 2 प्रकारचे असतात बाळांनो. किती परत? 2 प्रकारचे असतात. यस, ओके. तर या ठिकाणी ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स म्हणजे असे हार्मोन्स की जे प्लांटमध्ये किंवा प्लांटच्या त्या पार्टला वाढवण्यासाठी उपयुक्त असतात. आणि दुसरी जे असतात ग्रोथ रेस्ट्रिक्टिंग हार्मोन्स म्हणजे वाढ थांबवणारे हार्मोन. आता तुम्ही म्हणाल प्लांटमध्ये वाढ थांबवणारे हार्मोन का बरं आवश्यक आहेत? आवश्यक आहेत. उदाहरणार्थ समजा बाहेर पाऊसच पडलेला नाहीये, पाणीच नाहीये जमिनीमध्ये, अशा वेळेस प्लांटनं जर ग्रो करण्याची किंवा वाढीचा जर प्रयत्न केला तर त्याला पाणी तर लागणार आणि जमिनीत पाणी नाहीये. मग शहाणपणा कशामध्ये आहे की बाबा जेवढं आहे तेवढंच ते स्वतःची साईज ठेवायची आणि वाढ वगैरे करण्यासाठी प्रयत्न करायचा नाही. जेव्हा पाणी उपलब्ध होईल, जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल तेव्हा मग पुन्हा एकदा ते प्लांट वाढायला लागतं. म्हणजे एकंदर प्लांटमध्ये वाढ घडवून आणणारे हार्मोनही असतात आणि वाढ थोपवणारे हार्मोन देखील असतात. लक्षात आलं का? या ठिकाणी पहिलं हार्मोन आहे ऑक्झिन. या ठिकाणी ऑक्झिनचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर हे प्लांटमध्ये शोधलेलं पहिलं हार्मोन आहे. फर्स्ट डिस्कवर्ड हार्मोन इन प्लांट. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी प्लांटची जी व्हर्टिकल ग्रोथ असते ना, प्लांटची उंची वाढवण्यासाठी जे काही हार्मोन रिस्पॉन्सिबल असतं बाळांनो तर ते ऑक्झिन असतं. त्यानंतर सायटोकायनिन हे एक हार्मोन आहे बरं. सायटोकायनिन हार्मोन जे आहे ना तर ते प्लांटमध्ये सेल डिव्हिजनसाठी युजफुल ठरतं. आता मला सांगा, सेल डिव्हिजन व्हायलंय याचा अर्थ एका सेलच्या 2 सेल व्हायल्यात, 2च्या 4 सेल व्हायल्यात. अरे सेल वाढतायत म्हणजे काय? प्लांटचा आकार वाढणार, म्हणजे युजफुल फॉर सेल डिव्हिजन. कळलं का? त्याच्यानंतर तिसरं हार्मोन जे आहे तर ते आहे जिबरलिन. हे देखील याच पद्धतीनं ग्रोथ हार्मोन म्हणून एक काम करतं. आणि चौथं जे आहे तर ते इथिलीन हार्मोन जे आहे ना तर हे गॅसियस हार्मोन आहे बरं. हे लक्षात ठेवा बाळांनो. गॅसियस हार्मोन म्हणजेच काय तर वायू रूपामध्ये असणारा हार्मोन. आणि तुम्हाला गंमत सांगतो, फळं जे पिकतात ना
उदाहरणार्थ कच्चा आंबा जो आहे तर तो हिरवा असतो, नंतर तो पिकल्यानंतर मऊ होतो, त्याचा कलर बदलतो. म्हणजे फ्रूट रायपनिंगसाठी, फळं पिकवण्यासाठी जे हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे तर ते आहे इथिलीन. युजफुल फॉर रायपनिंग ऑफ फ्रूट्स. फळं पिकवण्यासाठी युजफुल असणारा हार्मोन कोणता आहे? इथिलीन. मग ग्रोथ रेस्ट्रिक्टिंग हार्मोन जे आहे ना, म्हणजे एकंदर असं हार्मोन की जे ग्रोथ थांबवण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं तर ते आहे ABA, ज्याला म्हटलं जातं ॲब्सिसिक ऍसिड. ॲब्सिसिक ऍसिड जे आहे ना, तर याचं आणखी एक नाव आहे ते म्हणजे स्ट्रेस हार्मोन. याला स्ट्रेस हार्मोन नावानं देखील ओळखलं जातं. बरं, याला स्ट्रेस हार्मोनही म्हणतात. का बरं? कारण जेव्हा फेवरेबल कंडिशन नसते ना प्लांटच्या वाढीसाठी, तेव्हा हे प्लांटमध्ये रिलीज होत असतं. फेवरेबल कंडिशन म्हणजे कसं? बाहेरचं टेम्परेचर खूपच जास्त आहे, प्लांट ग्रो होत नाही. बाहेरचं टेम्परेचर खूपच कमी झालं, याही केसमध्ये प्लांटसाठी ग्रो होण्यासाठी काय युजफुल कंडिशन आहे का? फेवरेबल कंडिशन आहे का? नाही. बाहेर पाऊसच नाहीये, पाणीच नाहीये. म्हणजे एकंदर हे अशा कंडिशनमध्ये सिक्रेट होतं की जेव्हा प्लांटसाठी जगणं प्रचंड अवघड असतं, प्लांट स्ट्रेसमध्ये येतं. दॅट्स वाय ABA इज नोन ॲज स्ट्रेस हार्मोन. आलं लक्षात इथपर्यंत? तर आपण प्लांटमधल्या 5 हार्मोन बद्दल पाहिलं. यामध्ये आपण 2 कॅटेगरी केल्या. पहिला प्रकार म्हणजे ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन आणि दुसरा आहे ग्रोथ रेस्ट्रिक्टिंग हार्मोन. हे वाढ थांबवतं, त्याचं उदाहरण एकच आहे. आणि इकडे ग्रोथ प्रमोटिंग मात्र साधारणतः 4 आहेत. लक्षात आलं? तर इथपर्यंत नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात आलेल्या असतील. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन इन ह्यूमन. कोऑर्डिनेशन इन ह्यूमनच्या बाबत मात्र आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. ह्यूमनच्या बाबत जर पाहिलं तर ह्यूमनमध्ये 2 वेगवेगळ्या सिस्टीम आहेत कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनसाठी. लक्षात आलं का? ह्यूमनच्या बाबत जर पाहिलं किंवा ॲनिमलच्या बाबत जर पाहिलं तर 2 वेगवेगळ्या सिस्टीम आहेत. कशासाठी बरं? तर सिग्नल पास करण्यासाठी किंवा कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनसाठी. पहिली आहे नर्वस सिस्टीम. पहिली काय बरं? नर्वस सिस्टीम. आणि दुसरी जी आहे तर त्या ठिकाणी हार्मोन्स म्हणजे एंडोक्राइन सिस्टीम. एंडोक्राइन सिस्टीम. आता तुम्ही म्हणाला हा एंडोक्राइन सिस्टीम काय प्रकार आहे ते तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, मी तुम्हाला एंडोक्राइन सिस्टीम हा काय प्रकार आहे तर हे लागलीच सांगणार आहे. फक्त एवढं सांगतो की आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल करण्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या प्रोसेसेसला रेग्युलेट करण्यासाठी, त्या प्रोसेसेस स्टॉप करण्यासाठी किंवा बूस्ट करण्यासाठी आणि त्यासोबतच त्यांची व्यवस्थित सिक्वेन्सिंग करण्यासाठी या 2 ऑर्गन सिस्टीम आपल्याला पाहायला भेटतात. एक आहे नर्वस सिस्टीम आणि दुसरी कोणती आहे बरं? एंडोक्राइन सिस्टीम. आता नर्वस सिस्टीम जी आहे ना तर ह्यालाच चेतासंस्था म्हणतात. ह्याला काय म्हणतात बरं? चेतासंस्था. आणि चेतासंस्थांमध्ये जे काही सिग्नल पास होत असतो, सिग्नल इज इन इलेक्ट्रोकेमिकल फॉर्म. हा सिग्नल जो आहे तर तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतो बरं? इलेक्ट्रोकेमिकल फॉर्मॅटमध्ये असतो. त्याच्यानंतर स्पीड ऑफ सिग्नल. स्पीड ऑफ सिग्नल ही खूप फास्ट असते, व्हेरी फास्ट. या ठिकाणी तुम्हाला जर बघितलं ना, इथं समजा तुम्हाला एखाद्याने चिमटा घेतला, हा चिमटा घेतल्याचा जो फील आहे ना तर तुमच्या ब्रेनपर्यंत विदिन मायक्रोसेकंदमध्ये पोहोचतो. हा कशामुळं? तर आपला नर्वस सिस्टीममुळंच चाललंय ना, बरोबर आहे. आता तुम्ही हे माझं लेक्चर पाहिलात बाळांनो, या ठिकाणी मी जे काही बोलतोय मग किंवा माझ्या ज्या काही हालचाली व्हायल्यात तर हे तुमच्या डोळ्याच्या माध्यमातून, तुमच्या कानाच्या माध्यमातून विदिन मायक्रोसेकंद म्हणतो मी, सेकंदही नाही तर विदिन मायक्रोसेकंद तुमच्या ब्रेनपर्यंत चाललंय आणि ब्रेन त्याला प्रोसेस करायलंय. म्हणजे हे सगळं जे आहे तर ते इलेक्ट्रोकेमिकल सिग्नलच्या माध्यमातून व्हायलंय. इथं सिग्नल अत्यंत वेगानं पास व्हायलाय. मग या ठिकाणी सिग्नल पासेस थ्रू न्यूरॉन्स. या ठिकाणी एक स्पेशल अशा सेल्स असतात आणि त्या सेल्सला म्हटलं जातं न्यूरॉन. न्यूरॉनचं वैशिष्ट्य काय माहिती का? या आपल्या बॉडीमधल्या अशा पेशी आहेत की ज्या सगळ्यात लांब आहेत. एका न्यूरॉनची लांबी 1 मीटर पर्यंत असते. साहजिकच या ऑर्गन सिस्टीममध्ये, या नर्वस सिस्टीममध्ये जे काही महत्त्वाचे ऑर्गन आहेत, मेन ऑर्गन्स, तर ते देखील पाहूया. या ठिकाणी जे महत्त्वाचे ऑर्गन आहेत त्यामध्ये साहजिकच पहिला मान आहे ब्रेनचा.
आपला मेंदू फार महत्त्वाचा ऑर्गन आहे. दुसरं जे काही आहे ना तर तो स्पायनल कॉर्ड. दुसरा ऑर्गन कोणता आहे बरं? स्पायनल कॉर्ड. आणि तिसरा जो आहे तर तो साहजिकच न्यूरॉन आहे. न्यूरॉन किंवा नर्व्स म्हणू शकतो. म्हणजे एकंदर ह्याच्यामधले महत्त्वाचे ऑर्गन मी तुम्हाला सांगितले. आता एंडोक्राईन सिस्टीम बद्दल बघूया. एंडोक्राईन सिस्टीमच्या माध्यम इथं जर बघितलं तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ग्लँड्स असतात. एंडोक्राईन ग्लँड्स. ठीक आहे. एंडोक्राईन ग्लँड्स. इथं या ठिकाणी सिग्नल जो आहे सिग्नल तर तो केमिकल फॉर्ममध्ये असतो. केमिकल फॉर्ममध्ये असतो. मग इथं गंमत काय आहे माहिती आहे का? केमिकल म्हणजे नेमके कोणते? तर ह्या एंडोक्राईन ग्लँड आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे केमिकल सोडतात आणि त्या केमिकलला म्हटलं जातं हार्मोन्स. दीज केमिकल्स आर सिक्रिटेड from these glands and ते केमिकल्स कोणते असतात बरं? तर ते केमिकल्स आर हार्मोन्स. हे केमिकल ऍक्च्युली हार्मोन असतात. यांना काय म्हटलं जातं? हार्मोन. आणि हार्मोन्स हे या ठिकाणी कशामधून फ्लो होतात? हार्मोन्स फ्लो थ्रू आवर ब्लड. आपल्या ब्लड मधून म्हणजे आपलं जर ब्लड चेक केलं ना तर त्याच्यामध्ये वेगवेगळे हार्मोन पाहायला भेटतील. म्हणजे एकंदर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे एंडोक्राईन ग्लँड असतात. या एंडोक्राईन ग्लँड मधून वेगवेगळे हार्मोन सिक्रिट होत असतात आणि हे हार्मोन आपल्या ब्लडमध्ये मिसळतात आणि ते पूर्ण शरीरभर फिरतात आणि त्यांचं जिथं काही काम आहे तर तिथं ते काम करतात. म्हणजे हार्मोनच्या माध्यमातून हा सिग्नल जो आहे तर तो पास व्हायलाय. हार्मोन म्हणजे काय? तर केमिकल्स आहेत. इथपर्यंत समजलं का? बघा, आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनसाठी दोन महत्त्वाच्या ऑर्गन सिस्टीम आहेत. एक म्हणजे नर्वस सिस्टीम आणि दुसरी आहे एंडोक्राईन सिस्टीम. महत्त्वाची आहे नर्वस सिस्टीम. एंडोक्राईन सिस्टीम देखील महत्त्वाची आहे पण नर्वस सिस्टीम त्यातल्या त्यात अत्यंत महत्त्वाची. हिच्यामध्ये जे सिग्नल असतात तर ते इलेक्ट्रोकेमिकल फॉर्ममध्ये असतात. इलेक्ट्रोकेमिकलची फोड होते बरं. इलेक्ट्रोकेमिकलमध्ये हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे. इलेक्ट्रिक प्लस केमिकल. आता तुम्ही म्हणाल इथं केमिकल कुठून आले? यस, इथं इलेक्ट्रिक इम्पल्स तर असतो पण केमिकल्स देखील असतात. त्या केमिकलला न्यूरोट्रान्समीटर्स म्हणतात. त्याविषयी मी तुम्हाला सांगणारच आहे. पण एवढं सांगतो की हे जे सिग्नल आहेत अत्यंत वेगानं पास होत असतात. तुम्हाला आणखी गंमत सांगू का? तुम्ही हा इलेक्ट्रिक शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये येईल की इलेक्ट्रिक म्हणजे इलेक्ट्रिसिटी. याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये इलेक्ट्रिसिटी वाहिली का? तर यस, लिटरली आपल्या शरीरामध्ये या न्यूरॉनच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी फ्लो व्हायली. फक्त एवढंच आहे की तिचं इंटेन्सिटी, तिची क्वांटिटी फार फार कमी असते आणि म्हणून ती आपल्याला फील होत नाही. पण लिटरली हे न्यूरॉन म्हणजे काय? तर आपल्या बॉडीमधली वायरिंग सिस्टीम आहे आणि त्याच्यामधून पास व्हायलाय तो म्हणजे इलेक्ट्रिक इम्पल्स किंवा इलेक्ट्रिसिटी. आलं का लक्षात? यस, नक्कीच तुम्हाला लक्षात आलं असेल. मी तुम्हाला दोन ऑर्गन सिस्टीम विषयी सांगितलं. ते म्हणजे नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राईन सिस्टीम. दोन्हीही कशासाठी युजफुल असतात? तर कंट्रोलसाठी आणि कोऑर्डिनेशनसाठी. ओके, आता आपण थोडंसं नर्वस सिस्टीम बद्दल पाहूया. आता आपला फोकस कशावर ठेवूया आपण? नर्वस सिस्टीम. आता ही नर्वस सिस्टीम जी आहे तर ही मेनली 3 पार्टमध्ये आपण डिवाइड करूया बाळांनो. किती बरं? 3. पहिला आहे CNS. काय बरं? CNS. दुसरा आहे PNS आणि तिसरा आहे ANS. तुम्ही म्हणाल आता हा काय प्रकार आहे? तर काही नाही, फक्त समजून घेण्यासाठी, अंडरस्टँडिंगसाठी आपण नर्वस सिस्टीमला किती टाईपमध्ये, किती पार्टमध्ये डिवाइड केले? 3. CNS, PNS, ANS. ह्यांचे काही फुल फॉर्म आहेत का? तर यस आहेत ना बाळांनो. या ठिकाणी ह्याचा फुल फॉर्म आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम. दुसरा आहे PNS म्हणजेच पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि तिसरा आहे ANS म्हणजेच ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. थोडंसं डिटेलमध्ये सांगतो पण नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. CNS मध्ये नेमके कोणते दोन पार्ट येतात? तर CNS मध्ये पहिला पार्ट जो आहे ना तर तो ब्रेन आहे आणि दुसरा जो आहे ना बाळांनो तर तो स्पायनल कॉर्ड आहे.
ब्रेन म्हणजे काय बरं? ब्रेन म्हणजे मेंदू. आणि स्पायनल कॉर्ड जो आहे तर तो आपल्या व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे पाठीच्या कण्यामध्ये सुरक्षित असतो. तो कशामध्ये असतो? हाऊ मच लॉंगर क्लास? काही नाही, आणखी 5 ते 10 मिनिटांमध्ये हा क्लास संपेल आणि त्याच्यानंतर पुढचं लेक्चर जे आहे तर ते 9 वाजता आणखी एक आपलं होईल, ज्याच्या माध्यमातून आपलं हे सगळं जो काही टॉपिकच आहे तो संपून जाईल. ओके. PNS जे आहे तर त्या PNS मध्ये असतात नर्व्स. काय बरं? नर्व्स. आणि ह्या नर्व्स ज्या आहेत तर त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या सेल असतात. एक म्हणजे न्यूरॉन आणि दुसरं म्हणजे न्यूरोग्लिया. ठीक आहे. इथं आपल्या दृष्टीनं न्यूरॉन महत्वाचे आहेत. न्यूरॉन ह्या लॉंगेस्ट सेल आहेत. लॉंगेस्ट सेल इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये लॉंगेस्ट सेल कोणत्या आहेत तर त्या न्यूरॉन आहेत. आणि ANS म्हणजे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. ह्याचेही पुन्हा 2 पार्ट पडतात. पहिला आहे सिम्पॅथेटिक आणि दुसरा आहे पॅरासिम्पॅथेटिक. ठीक आहे. पॅरासिम्पॅथेटिक. बघा, आपण नर्वस सिस्टीमला 3 पार्टमध्ये डिवाइड केलं. CNS, PNS, ANS. CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम, PNS म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि तिसरं आहे ANS म्हणजे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. इथं आपल्याला सगळ्यात जास्त भर द्यायचा आहे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर. कारण नर्वस सिस्टीममध्ये जे काही महत्त्वाची प्रोसेसिंग होत असते, निर्णय घेतल्या जातात तर ते सगळे घेतल्या जातात या सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या माध्यमातून. ओके. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये 2 अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत. पहिला आहे ब्रेन. हा ब्रेन म्हणजे एखाद्या कॅप्टन सारखा आहे. ही अख्खी टीम जर म्हटलं ना तर हा ब्रेन कॅप्टन आहे आणि हा स्पायनल कॉर्ड वाईस कॅप्टन आहे असं म्हणू शकतो. ब्रेनकडे खूप जास्त ऑथॉरिटी आहे. कळलं का? काय निर्णय घ्यायचा हे सगळं कोण ठरवतं तर ब्रेन ठरवतो. आपली मेमरी ब्रेनच्या माध्यमातूनच मेंटेन केल्या जाते. आपले विचार, आपण जे काही त्या ठिकाणी जे वेगवेगळ्या थॉट्स असतात आपल्या मनामध्ये, कॅल्क्युलेशन करतो आपण, त्यासोबतच आपण ज्या काही गोष्टी सेन्स करतो हे सगळं ब्रेनमुळंच. ब्रेनला जर काही झालं तर संपलो आपण. कळालं का? आपलं काहीही अस्तित्व राहू शकत नाही. आणि ब्रेनच्या पाठोपाठ या ठिकाणी ब्रेनपर्यंत हा सिग्नल नेण्याचं काम कोण करतं किंवा त्याच्या आधीचा जो काही पार्ट आहे ज्याच्यामधून हा सिग्नल ब्रेनपर्यंत पोहोचत असतो तो म्हणजे स्पायनल कॉर्ड. तो काय असतो बरं? तर स्पायनल कॉर्ड. आता या ठिकाणी ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड तर हे CNS चे भाग आहेत. ब्रेन कशामध्ये प्रेझेंट असतो? प्रेझेंट इनसाइड क्रॅनियम. आपल्या कवटीच्या आत ब्रेन असतो. ही जी काही कवटी आहे ना, कवटीच्या आत ब्रेन सुरक्षित असतो. मग स्पायनल कॉर्ड कुठे असतो तर प्रेझेंट इनसाइड व्हर्टिब्रल कॉलम. व्हर्टिब्रल कॉलम म्हणजेच काय बरं? तर आपल्या पाठीचा कणा जो आहे ना त्या पाठीच्या कण्याच्या आत हा स्पायनल कॉर्ड असतो. कारण हे CNS म्हणजे फार नाजूक आणि महत्त्वाचे घटक आपल्या नर्वस सिस्टीम मधले आणि म्हणून त्यांना एकदम फुल प्रूफ सिक्युरिटी असते, प्रोटेक्शन असतं. ब्रेन पूर्ण क्रॅनियमची त्याला संरक्षण असतं आणि स्पायनल कॉर्डला देखील संरक्षण असतं. आपल्या पूर्ण बॉडीमध्ये ज्यांचं नेटवर्क असतं, ज्या नर्व्स असतात, ज्या न्यूरॉन्स असतात ते म्हणजे PNS. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे पूर्ण बॉडीमध्ये नेटवर्क पाहायला भेटतं या नर्वस सिस्टीमचं तर ते बनलेलं असतं PNSचं. आणि ANS हा प्रकार थोडासा वेगळा आहे. कधी कधी ANSला PNSचा सब पार्ट म्हणून कन्सिडर केलं जातं. ANS विषयी देखील मी तुम्हाला सांगणारच आहे. पण इथे एवढं लक्षात ठेवा की ANS म्हणजे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम जिच्यावर आपलं नियंत्रण नसतं. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल नियंत्रण नसतं म्हणजे कुणाचं असतं नियंत्रण? तर ही इन्व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज असतात ज्या की CNS मधल्या आपल्या ब्रेनमधल्या काही पार्ट जसं की मेडुला ऑब्लॉंगेटा वगैरेच्या माध्यमातून कंट्रोल केल्या जातात. ठीक आहे. मी काय म्हणतोय, ANS म्हणजे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. ह्याचं एक उदाहरण जर सांगायचं असेल तर कधी कधी समजा आपल्याला एकदमच भीती वाटली, आपलं हृदय धडधडायला लागतं, हार्टचा पंपिंग रेट वाढतो, आपल्याला दरदरून घाम येतो, बरोबर आहे? किंवा इतर आपले बरेचसे उदाहरणार्थ समजा आपला घसा जो आहे तर तो कोरडा पडतो म्हणजे सलायवा सिक्रिशन बंद होतं. हे कशाचं लक्षण आहे? हे आपण मुद्दामून घडवून आणतो? बिलकुल नाही. श्वसनाचा दर वाढणं, हार्टची पंपिंग वाढणं हे सगळं जे आहे तर ते अगदी आपोआप घडतं. दॅट मीन्स इट इज ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमच्या माध्यमातून हे कंट्रोल केलं जातं. कळालं का? म्हणजे आपल्या जीवाला धोका आहे का धोका नाही ह्याच्यानुसार जे काही कमी जास्त या सगळ्या मेटाबॉलिक प्रोसेसचा रेट ठरतो तर तो कंट्रोल केला जातो ANSच्या माध्यमातून. आणि ANS जी काही आहे तर ती कंट्रोल होत असते आपल्या ब्रेनमधल्या मेडुला ऑब्लॉंगेटा नावाच्या
पार्टच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायचं आहे थोडक्यामध्ये. पण इथं हा चार्ट जो आहे तर तो तुम्हाला बरंच काही सांगून जातो की आपल्या नर्वस सिस्टीममध्ये नेमकं काय असतं. ओके, तर इथं हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायचं आहे. विशेषतः जे न्यूरॉन आहे, न्यूरॉनचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायचं आहे. PNS मध्ये ह्या ज्या नर्व्ज आहेत त्या नर्वची संख्या आपल्याला पाहायची. त्यानंतर रिफ्लेक्स ॲक्शन हा एक प्रकार पाहायचा आणि सगळ्यात शेवटी आपल्या शरीरामधल्या ग्लँड्स ज्या आहेत तर त्यांच्याबद्दल देखील आपल्याला माहिती घ्यायची. ओके, तर इथं आपण हे लेक्चर थांबूया. या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्या बऱ्याचशा गोष्टी नक्कीच क्लिअर झालेल्या असतील. ठीक आहे, काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता बाळांनो. यस, काहीही इथपर्यंत डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपण काय पाहिलं बरं? आपण प्लांट हार्मोन्स बद्दल पाहिलं, आपण प्लांटमध्ये होणाऱ्या ग्रोथ बद्दल पाहिलं, ग्रोथ डिपेंडंट मुवमेंट्स, ग्रोथ इंडिपेंडंट मुवमेंट्स बद्दल पाहिलं. त्याच्यानंतर आपण मेनली जे काही ह्युमन नर्वस सिस्टीम आहे तर तिच्याबद्दल बेसिक आयडिया घेतली आणि त्यासोबतच कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन ह्युमन बॉडीमध्ये नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राईन सिस्टीमच्या माध्यमातून कसं होतं ह्याची बेसिक आयडिया देखील घेतलेली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला पुन्हा जो शेवटचा पार्ट आहे विशेषतः नर्वस सिस्टीमबद्दलचे डिटेल्स जे आहेत तर ते आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि त्यासोबतच जे ह्युमन बॉडीमधले हार्मोन्स आहेत आणि ग्लँड्स आहेत तर यांच्याबद्दल माहिती घ्यायची. ओके, तर आपण इथं थांबूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.